श्री स्वामी समर्थ. थांबा. जर तुमची रास कुंभ असेल तर पुढची 2 मिनिटं तुमचं नशीब पालटणारी ठरणार आहे. या बुधवारपासून अवकाशात अशा काही घटना घडणार आहेत ज्या गेल्या 100 वर्षात घडल्या नाहीत. साक्षात महादेवाचा आशीर्वाद आणि नक्षत्राची अशी चाल जी तुम्हाला एका रात्री शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देणार आहे. पण सावध राहा, हा बदल जितका मोठा आहे तितकाच तो भयानक देखील ठरू शकतो. जर तुम्ही तो एक संकेत ओळखायला चुकलात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 रहस्याबद्दल सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. रात्री बरोबर 3 वाजता तुमच्यासोबत असा काय चमत्कार घडणार आहे ज्याचे तुमचं बँक बॅलन्स व नशीब दोन्ही बदलेल. तुमच्याच आयुष्यात अशी कोणती स्त्री आहे जिच्या एका कृतीमुळे तुमची करोडची संपत्ती तुमच्याकडे खेचली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आजूबाजूला असा कोणता खोटा चेहरा वावरतोय जो तुम्हाला बर्बाद करायला टपलाय. लोक तुम्हाला आजवर सामान्य समजत असतील मित्रांनो, पण या बुधवारनंतर तेच लोक तुमच्या पाया पडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या भागात मी अशा काही गुप्त संकेताबद्दल सांगितलंय जे संकेत फक्त नशीबवान कुंभ राशीच्या जातकांना दिसत आहेत. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्ही तयार आहात का? चला तर मग सुरू करूया या महाभविष्यवाणीला महादेवाच्या आशीर्वादाने. हर हर महादेव. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात एक असा सकारात्मक बदल घडणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होतात. ग्रहाची स्थिती आता तुमच्यावर अनुकूल होत असून तुमच्या राशीवर शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे. जे काम गेल्या कित्येक दिवसापासून रखडले होते किंवा ज्या कामात वारंवार तुम्हाला अडथळे येत होते ते आता अचानक मार्गी लागण्याचे तुम्हाला दिसेलच. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या विधीला ओळखण्यासाठी तुम्हाला तुमचे डोळे व कान उघडे ठेवावे लागतील, कारण नशीब एका छोट्या संधीच्या रूपात तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. कुंभ राशीच्या जातकांना तुमच्या आर्थिक स्थितीबाबत बोलायचे झाल्यास येणारे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. कारण अचानक धन लाभाचे योग बनत असून जुनी गुंतवणूक असो किंवा अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळू शकतो. मात्र यावेळी तुमच्या आजूबाजूला असलेल्या गुप्त शत्रूपासून सावध राहा. तुमची प्रगती पाहून काही लोक तुमच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. आज सायंकाळच्या वेळी तुम्हाला एखादा असा गुप्त संकेत मिळेल जो तुमच्या उत्पन्नाचे नवीन साधन बनू शकतो. त्यामुळे आपल्या अंतर्मनाचा आवाज नक्की ऐका. कुंभ राशीच्या जातकांनो, कौटुंबिक आणि मानसिक शांततेसाठी हा काळ एक उत्तम आहे. घरातील जुने वाद मिटतील आणि जोडीदारासोबत संबंध अधिक घट्टही होतील. जर तुम्हाला रात्री अपरात्री अचानक जाग येत असेल किंवा महादेवाचे स्वप्न पडत असतील तर समजून जा की तुमच्यावरती देवी शक्तीचा वरदहस्त आहे. हा काळ केवळ धावपळीचा नसून स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. येणाऱ्या काही दिवसात तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. फक्त घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका आणि आपल्या आराध्य देवतेचे स्मरण नक्की करा. हे यश तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक जीवनात एक असा स्त्री शक्तीचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या राशीतील शुक्र आणि शनीची स्थिती दर्शवत आहे की एखादी स्त्री, मग ती तुमची पत्नी, आई, बहीण किंवा सहकारी असो, तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करेल. कारण या बुधवारपासूनच महिला जातकांसाठी नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगतीचे योग बनत आहेत. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर अडकला असाल तर घरातील स्त्रीचा सल्ला नक्की घ्या. तिचा एक छोटासा सल्ला तुमच्यासाठी मित्रांनो भाग्योदयाची मोठी गुरुकिल्ली ठरू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत विशेषतः महिलांनी स्वतःच्या विश्रांतीकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. या बुधवारचा अमृतसिद्धी योग तुमच्या शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी अनुकूल आहेच, मात्र अतिविचार टाळावे. जर तुम्हाला अचानक एखाद्या स्त्रीकडून भेटवस्तू मिळाली किंवा रस्त्यात चालताना एखादी विवाहित स्त्री आनंदी मुद्रेत दिसली तर तो निसर्गाचा मोठा संकेत आहे की तुमचे वाईट दिवस संपले आहेत. हा काळ स्वतःला मानसिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा असून महालक्ष्मीची उपासना केल्याने तुमच्या घरातील लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा अधिक वृद्धिंगत होईलच. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या सामाजिक प्रतिभेत आता मोठी सुधारणा होणार आहे. या गुरुवारपासूनच ग्रहाच्या गोचरामुळे तुमच्या आयुष्यातील खोटे चेहरे गळून पडतील. विशेषतः पुरुष जातकांनी स्त्रियांचा सन्मान राखला त्यांच्या रखडलेली आर्थिक व्यवहार सुद्धा वेगाने पूर्ण होताना दिसतील. शनीची 7.5 असली तरी घराची लक्ष्मी प्रसन्न असेल तर कोणतेही संकट तुमचे नुकसान करू शकणार नाही. संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा लावताना घरातील स्त्रीने प्रार्थना केल्यास तुमच्या राशीतील
दोषाची तीव्रता कमी नक्कीच होईल आणि घरात सुख समृद्धीचा कायमस्वरूपी वास सुद्धा राहील. कुंभ राशीच्या जातकांनो, या बुधवारपासून तुमच्या राशीत ग्रहांची स्थिती अत्यंत दुर्मिळ योग निर्माण करत आहे. चंद्राचे नक्षत्रातून होणारे भ्रमण आणि शनीची स्वराशीतील उपस्थिती यामुळे तुमच्यासाठी राजयोग सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषतः बुधवारी सूर्योदयानंतर तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. जे निर्णय तुम्ही भीतीपोटी पुढे ढकलत होता ते घेण्याची हीच योग्य वेळ आहे. ग्रहांची ही युती सांगते की तुमची बौद्धिक क्षमता आता शिखरावर असेल, ज्यामुळे कठीण समस्यांवरही तुम्ही सहज मार्ग काढाल. कुंभराशीच्या जातकांनो, या बुधवारपासून सुरू होणारा सिद्धियोग तुमच्या आर्थिक बाजूला बळकटी देणारा ठरेल. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा जमिनीच्या व्यवहारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो. मात्र राहूची दृष्टी गोंधळ निर्माण करू शकते, त्यामुळे कोणताही मोठा व्यवहार करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. नशिबाचा एक गुप्त संकेत तुम्हाला व्यवहाराच्या वेळी जाणवेल. जर तुम्हाला अचानक पांढरा रंग किंवा एखादी जुनी नाणी दिसली तर समजा की हा व्यवहार तुमच्यासाठी भविष्यात करोडोंचा नफा मिळवून देणारा ठरेल. कुंभराशीच्या जातकांनो, नक्षत्रांच्या या बदलामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनातही मोठा फेरबदल होणार आहे. बुधवारपासून तुमच्या बोलण्यात एक प्रकारची मोहिनी येईल, ज्यामुळे शत्रू देखील तुमचे मित्र बनतील. महादेवाची कृपा आणि शुभ ग्रहांचे पाठबळ यामुळे घरातील कलह शांत होतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर विवाहाचे योग प्रबळ होतील. हा काळ केवळ धनप्राप्तीचा नसून सन्मान मिळवण्याचा देखील आहे. या बुधवारपासून रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. यामुळे तुमच्या नशिबातील राहिलेले अडथळेही दूर होतील आणि यशाचा मार्ग मोकळा होईल. कुंभराशीच्या जातकांनो, या बुधवारपासून सुरू होणारे धनिष्ठा नक्षत्राचे भ्रमण तुमच्यासाठी यशाची नवी कवाडे उघडणार आहे. या नक्षत्राचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्यात कमालीची ऊर्जा आणि साहस संचारणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जो आळस तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होता तो आता दूर होईल. तांत्रिक क्षेत्रातील किंवा सरकारी कामाशी संबंधित असलेल्या जातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायी ठरेल. फक्त लक्षात ठेवा, तुमची ही वाढती ऊर्जा योग्य दिशेने वापरा. विनाकारण कोणाच्या वादात पडू नका, अन्यथा नशिबाची साथ मिळण्यात विलंब होऊ शकतो. कुंभराशीच्या जातकांनो, ग्रहयोगांच्या या विशेष स्थितीत तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शनीची 7.5 सुरू असली तरी या बुधवारचा अमृतसिद्धी योग तुमच्या जुन्या व्याधींपासून सुटका मिळवून देण्यास मदत करेल. जर तुम्हाला अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मदतीचा हात मिळाला किंवा रस्त्यात चालताना एखादी हिरवी वस्तू दिसली तर तो निसर्गाचा मोठा संकेत आहे की तुमचे संकट आता टळले आहे. हा काळ स्वतःला मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा असून योगाभ्यास आणि ध्यानामुळे तुम्हाला प्रगतीसाठी लागणारी एकाग्रता प्राप्त होईल. कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्या प्रेमसंबंधांत आणि मैत्रीत आता पारदर्शकता येण्याची वेळ आली आहे. ग्रहांच्या गोचरामुळे तुमच्या आयुष्यातील खोटे चेहरे गळून पडतील आणि जे लोक खरोखर तुमचे हितचिंतक आहेत तेच तुमच्या पाठीशी राहतील. हा बदल सुरुवातीला कदाचित तुम्हाला मानसिक त्रास देणारा वाटेल, पण भविष्यातील मोठ्या यशासाठी हे आवश्यक आहे. बुधवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास तुमच्या राशीतील दोषांची तीव्रता कमी होईल. लक्षात ठेवा, हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही, तर खऱ्या माणसांची पारख करण्याचा आहे, जे तुम्हाला आयुष्यात कायमची साथ देतील. कुंभ राशीच्या जातकांनो, आज रात्री 3 वाजता तुमच्या आयुष्यात एक असा आध्यात्मिक चमत्कार घडणार आहे जो तुमच्या नशिबाची रेखा बदलू शकतो. या वेळेला ब्रह्ममुहूर्त मानले जाते आणि कुंभराशीच्या लोकांसाठी ही वेळ सध्या अत्यंत जागृत आहे. जर या काळात तुमची अचानक झोप उघडली तर समजून जा की साक्षात महादेव तुम्हाला काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी घाबरून न जाता शांतचित्ताने डोळे मिटून ओय नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तुमच्या मनात येणारा पहिला विचार हा कोणताही साधा विचार नसून तुमच्या भविष्यातील यशाचा तो एक दिव्य संकेत असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, महादेवाच्या विशेष कृपेमुळे तुमच्या राशीतील सर्व नकारात्मक शक्ती आणि शत्रूंचे षड्यंत्र आता नष्ट होणार आहे. रात्री 3च्या सुमारास जर तुम्हाला मंदिरातील घंटांचा आवाज, पाण्याचा प्रवाह किंवा पांढऱ्या प्रकाशाचा भास झाला तर समजा की तुमच्यावर महादेवाचा वरदहस्त आहे. हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब पूर्ण होऊन तुमच्या वाट्याला सुखाचे दिवस येणार आहेत. जे लोक तुम्हाला आजवर कमी लेखत होते तेच लोक आता तुमच्या प्रगतीचे कौतुक करताना दिसतील. ही वेळ साधी नसून तुमच्या भाग्योदयाची नांदी आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या बुधवारपासून महादेवाच्या कृपेने तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहणार आहे. रात्री 3 वाजता मिळणारा हा अनुभव तुम्हाला आंतरिक शांती आणि प्रचंड आत्मविश्वास देईल.
हा आत्मविश्वासच तुम्हाला येणाऱ्या काळात मोठे आर्थिक निर्णय घेण्यास मदत करेल. गरिबांना अन्नदान करणे किंवा शक्य असल्यास महादेवाला जलाभिषेक करणे तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे पूर्णपणे उघडण्यास सहाय्यक ठरेल. लक्षात ठेवा, ज्याच्यावर महादेवाची कृपा असते त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. मित्रांनो, कुंभ राशीवरची ही महादेवाची कृपा आणि नक्षत्रांचा हा खेळ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हालाही वाटत असेल की महादेवाने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद ठेवावा तर आत्ताच श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये लिहा, हे भोलेनाथ सर्वांवर कृपा ठेव आणि आमची सर्व संकटे दूर कर. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवू शकते. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमची एक लाईक आम्हाला असेच सखोल संशोधन करून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. आणि हो, नशिबाचे हे असेच गुप्त संकेत आणि दररोजचे राशी भविष्य सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. हर हर महादेव.